वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाटेट 2026 करिता आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून परिसर अभ्यास पेपर 1 साठी म्हणजे 23 नोव्हेंबर 2025 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत मित्रांनो. कशा प्रकारचे प्रश्न 2025 च्या परीक्षेमध्ये विचारले गेले होते त्या प्रश्नांचा अनालायसिस आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो. कारण परीक्षेपूर्वी आणि म्हणजे महाटेट 2026 साठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचे म्हणजे एक सिरीज आपण सुरू केलेली आहे. म्हणजे प्रत्येक विषयासाठी आपण प्रश्नपत्रिकेचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो, जे परीक्षेसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे आपल्याला माहीत पाहिजे. आता परिसर अभ्यास म्हणजे काय, तर हे बघा, परिसर अभ्यास म्हणजे फक्त पर्यावरण नव्हे, तर यामध्ये विज्ञान, आपल्याला समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र हे टोटली सब्जेक्ट एकत्र करून परिसर अभ्यास हा एक विषय तयार केला जातो मित्रांनो. आणि टोटली म्हणजे क्वेश्चन यामध्ये दिले जातात. तुम्ही सीटेटमध्ये पाहिलाच असेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला महाटेट 2026 साठी आपले प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी काय आहे तर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर आताच जॉईन बटनला जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 1. हे बघा, आता प्रश्न क्रमांक 1 म्हणजे 121 ते 150 आपल्याला शेवटचे जे 30 प्रश्न असतात ते मराठीमध्ये विचारले. म्हणजे मराठी तर लँग्वेज आहेच, परंतु परिसर अभ्यास संदर्भात हे प्रश्न विचारले जातात. अगर आपने भाषा 1 हिंदी भी ली है तो आपका पूरा का पूरा पेपर जो है वो मराठी में आएगा. भाषा 1 हिंदी, भाषा 2 मराठी, उसके बाद बाल मानसशास्त्र मराठी में आता है, गणित मराठी में आता है और आपका परिसर अभ्यास जैसा कि आपकी स्क्रीन पर है ये भी मराठी में होता है. आता म्हणजे काही सोपे प्रश्न विचारले गेले होते. प्रश्न क्रमांक 1 आहे की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: जालना, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. आणि योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय 2 म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे, छत्रपती संभाजीनगर. 122. आता हे बघा, प्रश्न क्रमांक 122 काय दिलेला आहे, खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण. आता हे बघा मित्रांनो, अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा सोपा होता. शेतकरी, डॉक्टर, कुंभार आणि सराफ. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि डॉक्टर काय असेल तर आपला योग्य उत्तर असणार आहे. सीटेट आणि टीएटी मध्ये फरक काय असतो. सीटेटमध्ये तुम्हाला खूप मोठे प्रश्न विचारले जातात, पॅडागॉजी विचारली जाते मित्रांनो, परंतु टीएटीमध्ये तुम्हाला म्हणजे एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर विचारले जातात. म्हणजे लहान प्रश्न तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारचे प्रश्न तुमच्या स्क्रीनमध्ये दिसत आहे. म्हणजे छोटे प्रश्न असतात आणि टाइम मॅनेजमेंटच्या या ठिकाणी काय इश्यू होत नाही. प्रश्न क्रमांक 123. आता 123 वा प्रश्न काय आहे, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. आणि योग्य उत्तर काय असणार आहे तर ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा जे वेग असतो तो कमी असतो. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. काही सोपे प्रश्न आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी विचारले होते. प्रश्न क्रमांक 124 व प्रश्न आहे की थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असते. आता अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 124. तर बघा, पारदर्शक असते, भरीव असते, एकसंध असते किंवा अपारदर्शक असते. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. आणि 124 प्रश्न क्रमांक 1 to 4 जे राईट आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन 4 अपारदर्शक. म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 125 व प्रश्न काय आहे, खालील पर्यायांपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, लुनी, शोन, तुंगभद्रा किंवा गोमती. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. आणि हे बघा, ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे लुनी नदी, आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. कारण की पश्चिम वाहिनी नदी विचारलेली आहे, तर लुनी नदी ही पश्चिम वाहिनी नदी या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 126. आता 126 वा प्रश्न काय आहे, ISRO हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 126 या ठिकाणी विचारलेला आहे. आणि योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय 1 इंडिया
स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला या ठिकाणी म्हणजे ISROचे फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन्स. ओके, आपला ऑप्शन जे एक असेल ते बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 127 व प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे मृदे संबंधित हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर उत्तर काय असणार आहे तर हे बघा, मृदेच्या सामू pH 8 पेक्षा जास्त असणे म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. म्हणजे सोपे प्रश्न आपल्याला परिसर अभ्यास या विषयात विचारले जातात. प्रश्न क्रमांक 128 व प्रश्न आहे की अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशिवाय संबंधित आहे अशा प्रकारे, म्हणजे डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. न्यूटनच्या गतिविषयक पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम किंवा न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि न्यूटनच्या गतिविषयक थर्ड नियम म्हणजे तिसरा नियम, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 129. आता हे बघा 129 वा प्रश्न काय आहे, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न लॉजिकली प्रश्न विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, गोठवलेला कार्बन मोनॉक्साईड, द्रव्यरूप नायट्रोजन किंवा हायड्रोजन, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर पर्याय जे 1 असेल म्हणजे गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, पर्याय जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 130 वा प्रश्न विचारलेला आहे की रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो. आता हा विज्ञान विषयाशी संबंधित प्रश्न आहे. म्हणजे परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र हे टोटली क्वेश्चन मिक्स करून विचारले जातात, हे आपल्याला माहीत पाहिजे. प्रश्न 130 आहे की रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन जे 2 असेल, अपकेंद्री पद्धत म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 131 व प्रश्न आहे की हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे घडते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, विलयन बदल, संघनन बदल, स्वप्लवन बदल किंवा बाष्पीभवन बदल, अशा प्रकारे 4 पर्याय दिलेले आहे. आणि योग्य उत्तर असणार आहे विलयन बदल म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे मित्रांनो ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला महाटेट 2026 साठी आपले प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 132. आता पुढचे जे प्रश्न आहे मित्रांनो 132. ओके, 2025 ची प्रश्नपत्रिका आपण पाहत आहोत. म्हणजे प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेले आहे हे आपल्याला सर्वप्रथम माहीत पाहिजे परीक्षा देण्यापूर्वी. प्रश्न 132 काय आहे बघा, प्रश्न क्रमांक 132. आता हा प्रश्न जे आहे ते आन्सर की म्हणजे फायनल आन्सर की जी दिली होती त्यामध्ये ऑप्शन 4 आपला बरोबर उत्तर दिला होता, परंतु आयोगाने म्हणजे परीक्षा परिषदेने शेवटी हा प्रश्न रद्द केलेला आहे. आणि हा एकमेव प्रश्न जे आहे ते परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे. तर हा प्रश्न आपण सोडून देतो. पुढचा प्रश्न क्रमांक 133 व प्रश्न काय आहे बघा, हे बघा DOT ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी वापरली जाते, अशा प्रकारे विज्ञान विषयाशी संबंधित हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी असणार आहे. कावीळ, विषम ज्वर, मलेरिया किंवा क्षयरोग, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि लक्षात ठेवा की ऑप्शन जे 4 असेल म्हणजे क्षयरोग, कारण की DOT ही उपचार पद्धती क्षयरोग आजारासाठी वापरली जाते. पर्याय जे 4 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे, बरोबर उत्तर राहणार आहे 134. प्रश्न क्रमांक 134 वा प्रश्न विचारलेला आहे की खाली
बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्रोत दिले आहेत. त्यातील विसंगत जोडी ओळखा. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी विसंगत जोडी कोणती अशा प्रकारे प्रश्न आहे. वाळूपासून काच, मातीपासून विटा, कांस्यापासून लोखंड आणि चुनखडीपासून सिमेंट अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 134. तर बघा, वाळूपासून काच बरोबर आहे, मातीपासून विटा बरोबर आहे, चुनखडीपासून सिमेंट सुद्धा बरोबर आहे, परंतु या ठिकाणी कांस्यापासून लोखंड चुकीची जोडी दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, हो, पर्याय जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 135. 135 वा प्रश्न आहे की जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना डॅश डॅश म्हणतात. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे रुचिकलिका, म्हणजे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 136. 136 वा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 1 असेल म्हणजे पायदळातील अधिकारी नूर बेग त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी बरोबर. ऑप्शन जे 1 असेल पायदळाचे अधिकारी नूर बेग बरोबर आहे. शिवरायाचे वकील काझी हैदर बरोबर आहे. स्वराज्यातील सरदार सिद्दी हिलाल हे सुद्धा बरोबर आहे. परंतु पर्याय जे 2 दिलेला आहे आरमार दलातील अधिकारी मोहम्मद कुली खान या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे. म्हणजे पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला मिक्स प्रश्न पाहायला मिळणार आहे. आता हा प्रश्न जे आहे ते इतिहास विषयाशी संबंधित प्रश्न आपल्याला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 137. ओके, हे बघा पुढचे काही प्रश्न राहिलेले आहे. प्रश्न 137 काय आहे. 137 क्रमांकाचा प्रश्न दिलेला आहे की रियासतकार सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भात केला आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी किंवा छत्रपती शिवाजी महाराज अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत. तर बघा, स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भात केला आहे अशा प्रकारे आपल्याला प्रश्न या ठिकाणी रियासतकार संदर्भात विचारलेला आहे. आणि छत्रपती राजाराम महाराज आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 138. 138 वा प्रश्न आहे की रामायण रामानंद सागर भारत एक खोज. ओके, जशा प्रकारे रामायण रामानंद सागर यांच्याशी संबंधित आहे, तर भारत एक खोज कोणाशी संबंधित आहे, तर श्याम बेनेगल. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 139. प्रश्न क्रमांक 139 आहे की भारतात हैदराबाद संस्थानचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती, तर रजाकार. म्हणजे पर्याय 3, ऑप्शन जे 3 असेल ते आपला या ठिकाणी काय असणार आहे, तर बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 140. 140 वा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे की 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या. ओके, 1991 ते 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. स्टेटमेंट टाईप हा प्रश्न आहे. स्टेटमेंट टाईप हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 140 आणि फक्त म्हणजे आर्थिक उदारीकरणास सुरुवात बरोबर आहे आणि सुद्धा बरोबर आहे. सोव्हिएट युनियनचे विघटन, म्हणजे हा कठीण प्रश्न होता. ऑप्शन 1 आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, महाटेट 2026 साठी हिंदी विषयाचे हमचे नोट्स अवेलेबल है दोस्तों। आप आपकी स्क्रीन पर देख सकते हैं कि 219 रुपये में आपको हिंदी विषय का नोट्स यहाँ पर दिया जा रहा है, जिसमें टोटली व्याकरण के कंटेंट हमने ऐड किए दोस्तों। और परीक्षा में जिस प्रकार से प्रश्न पूछे जाते हैं उसका टोटली एनालिसिस करके इस नोट्स को बनाया गया है। मैं आपको बता रहा हूँ दोस्तों, भाषा आपकी एक रखनी है हिंदी, भाषा 2 मराठी रखनी है और बाकी पेपर आपका मराठी में होगा दोस्तों। और इसके अलावा आपको कुछ भी करने की ज़रूरत नहीं, क्योंकि जिस प्रकार का ये नोट्स हमने बनाया है, मैं आपको बता रहा हूँ कि परीक्षा में आपको 25+ मार्क यहाँ से डेफिनेटली मिलेंगे दोस्तों। सिर्फ 94 पेज का नोट्स है, PDF के स्वरूप में आपको मिलेगा दोस्तों। जेरोक्स कर आप क्या है
इसको पढ़ सकते हैं। और इसके अलावा आपको कुछ भी करने की ज़रूरत नहीं है दोस्तों, क्योंकि सारा का सारा पेपर यहीं से आएगा। और साथ ही हमारे जो लाइव प्लस रिकॉर्डेड लेक्चर है दोस्तों, वो भी आपको बिल्कुल फ्री में क्या है हमारे चैनल के माध्यम से मिलने वाले हैं दोस्तों। तो अभी स्क्रीन पर जो आपको व्हाट्सअप नंबर दिख रहा है दोस्तों, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर आप क्या है हमारा हिंदी का नोट्स जो है वो परचेस कर सकते हैं, जो परीक्षा के दृष्टिकोण से आप लोगों के लिए बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट होगा दोस्तों। तो वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए और चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए। पुढचा प्रश्न क्रमांक 141। ओके। आता हे बघा, प्रश्न 141 काय आहे? आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 141 विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि हे बघा, जे बरोबर उत्तर असणार आहे ते असणार आहे स्थानिक व ब्रिटिश, म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 142 वा प्रश्न आहे की महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? अशा प्रकारे खूप इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो। आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे आणि हे बघा, किशोर आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे, म्हणजे 142 ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 143 व प्रश्न आहे की स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? आता हे बघा, काकोरी कट म्हणजे कोणत्या घटनेशी संबंधित आहे? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 143 विचारलेला आहे। आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी सुद्धा दिलेले आहे। चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजान्यांची लूट, हावडा सिबपूर प्रकरण किंवा सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस। अशा प्रकारे 4 ऑप्शन आहे आणि पर्याय जे 2 असेल, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजान्यांची लूट, म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 144 व प्रश्न आहे की संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढले? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न क्रमांक 144 4 ऑप्शन्स दिलेले आहे। RK लक्ष्मण, सुधीर तेलंगे, प्रबोधनकार केशव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे। अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि ऑप्शन जे 4 असेल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। आता पुढचा जे प्रश्न आहे राज्यशास्त्र विषयाशी संबंधित हा प्रश्न विचारला गेला होता की राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह आहे, म्हणजे तुम्हाला पेपर 2 मध्ये जे समाजशास्त्र विचारला जातो मित्रांनो ते सुद्धा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण बहुतेक प्रश्न समाजशास्त्र विषयाचे तुम्हाला परिसर अभ्यास या विषयात पाहायला मिळतात। तर बघा, राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह आहे, तर राज्यसभा हे कोणते सभागृह नाही? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे। तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे परंतु कनिष्ठ सभागृह नाही, म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 146 वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, प्रश्न क्रमांक 146 विचारलेला आहे की खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही? तर हे बघा, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतो, पंतप्रधान यांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपती कडून केली जाते आणि राज्यपाल याची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीकडून केली जाते, परंतु उपराष्ट्रपती म्हणजे ऑप्शन जे 4 असेल यांची नेमणूक राष्ट्रपती करत नाही, म्हणजे पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 147 खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते? आता हे बघा मित्रांनो, 4 विधाने दिलेली आहे आणि या विधानांपैकी अयोग्य विधान कोणते? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। तर हे बघा, आन्सर की मध्ये ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 हे आपले अयोग्य विधान दिलेले आहे, म्हणजे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक आहे आणि दुसरा ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात। हे दोन्ही विधान या ठिकाणी आन्सर की मध्ये म्हणजे चुकीचे दिलेले आहे। तर ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 आपला काय असणार आहे बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे। शेवटचे 3 प्रश्न राहिलेले आहेत। तर बघा, प्रश्न क्रमांक 148 व प्रश्न काय आहे? 148 व प्रश्न विचारलेला आहे की सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? ओके, 4 ऑप्शन दिलेले आहे, खारे वारे, हंगामी वारे, पर्वतीय वारे किंवा ग्रहीय वारे। तर पर्वतीय वारे म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। 149 कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? अशा प्रकारे प्रश्न आहे। ऑप्शन जे 3 असेल दमट आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे, कारण की म्हणजे बरोबर दमट आपला बरोबर उत्तर असणार आहे। कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते? तर दमट
हवामानात बाष्पीभवनाची क्रिया जी आहे ते मंदावते. प्रश्न क्रमांक 150 आहे. आता हा प्रश्न म्हणजे पॅडागॉजी टाईपचा प्रश्न विचारला गेला होता. फक्त एकच प्रश्न असा आहे की म्हणजे सीटेटमध्ये आपल्याला जशा प्रकारचे प्रश्न असतात तशा प्रकारे हा प्रश्न दिला होता की इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले. कशासाठी गेले तर अभ्यासपूरक कामासाठी गेले. तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न आहे. सहल पद्धती, प्रवास पद्धती, निरीक्षण पद्धती किंवा दिग्दर्शक पद्धती. तर हे बघा ऑप्शन जे एक असेल सहल पद्धती आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण पेपर 1 साठी परिसर अभ्यास 2025 23 मार्च 2025 पेपर 1 ची प्रश्नपत्रिका आपण पाहिली आहोत मित्रांनो. म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परिसर अभ्यास विषयामध्ये विचारले जातात. विज्ञान, सामाजिक शास्त्र म्हणजे टोटली भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि सायन्स हे टोटली सब्जेक्ट एकत्रित करून तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न या ठिकाणी पूर्ण केलेले आहे आणि तुम्ही स्क्रीनमध्ये पाहत आहोत की हिंदी आणि मराठीसाठी आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. महाटेट 2026 साठी अपडेट नोट्स म्हणजे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केली आहे. फक्त 84 पेजेस तुम्हाला मराठी नोट्स या ठिकाणी दिलेले आहे आणि 90 पेजेस तुम्हाला हिंदी नोट्सचे या ठिकाणी दिलेले आहे मित्रांनो. टोटली कंटेंट आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. टोटली व्याकरण ॲड केलेलं आहे. साहित्यकार, रचनाकार, कवी त्यांचे रचना हे संपूर्ण आपण काय या नोट्समध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे परीक्षेसाठी. आणि महाटेट 2026 साठी हे कॉम्बो पॅक तुमच्यासाठी परफेक्ट असणार आहे मित्रांनो. फक्त म्हणजे 90 पेजेस हिंदी आणि 80 पेजेस मराठी, 170 पेजेस वाचून तुम्ही म्हणजे TETची परीक्षा क्वालिफाईड करू शकतात मित्रांनो. अशा प्रकारचे नोट्स आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहे. स्क्रीनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिंपल मेथड आहे मित्रांनो. स्क्रीन व्हॉट्सअपमध्ये हाय करावा लागेल. तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच तुम्हाला महाटेट 2026 साठी अपडेट नोट्स जे आहे ते मिळणार आहे मित्रांनो. PDF च्या स्वरूपात हे नोट्स तुम्हाला मिळेल. झेरॉक्स करून तुम्ही अभ्यास सुरू करू शकतात मित्रांनो. जूनमध्ये ही परीक्षा होणार आहे. तर म्हणजे आपल्याकडे जवळपास 120 पेक्षा जास्त दिवस आहे. म्हणजे टोटली आपण काय या ठिकाणी सिलेबस कव्हर करू शकतो आणि 100 पेक्षा जास्त मार्क आपण पेपर 1 आणि पेपर 2 महाटेट 2026 मध्ये मिळू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.